रम्य ते बालपण म्हणजे जयंत बालभुवन. बालदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. प्रत्येकामध्ये एक लहान मूल दडलेले असते. या बालदिनाच्या निमित्ताने त्या आंतरिक लहान मुलाशी पुन्हा कनेक्ट व्हा. आपल्या बालपणीचा आनंद सदैव स्मरणात ठेवणे हा एक आव्हानात्मक काळातही सामना करण्याचा एक चांगला मार्ग असू शकतो. तुम्ही स्वतःमध्ये दडलेल्या लहान मुलाकडे तुमच्या बालपणीच्या काळातील स्वतःचे प्रतिनिधित्व म्हणून व खेळकरपणाचे प्रतीक म्हणून पाहू शकता. तुमच्या आतील लहान मुलाबद्दल जागरूकता असणं हे तुम्हाला सहज, सोपं आणि चिंतामुक्त जीवन देऊ शकते. आपल्या आतील मुलाला जर नेहमी आनंदी ठेवले, जिवंत केले, तर आपल्याला काही समस्या सोडवण्यास बरीच मदत होऊ शकते. बालदिन निमित्ताने तुमच्या आतील मुलाला संपर्क करण्यासाठी इथे मी काही गोष्टी देत आहे. त्या जरूर करून पहा. मन मोकळेपणाने आपल्या आतील लहान मुलाला मोकळा श्वास घेऊ द्या. सुरुवातीला नक्कीच थोडं अवघड वाटेल, पण हरकत नाही. प्रयत्न सुरू ठेवा. त्यासाठी लहान मुलांकडे पहा. त्यांच्यात स्वतः लहान मूल होऊन मिसळा. बालपणीच्या आठवणींना उजाळा द्या. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करण्यात वेळ घालवा. तुमच्या आतील मुलाशी बोला. तुम्हाला जे आवडेल ते करताना स्वतःला अगदी निरागसपणे गोंधळ घालण्याची पूर्ण परवानगी द्या. मग ते स्वच्छंदी उड्या मारणे, दंगा करणे, खेळणे काहीही असो, नक्कीच तुम्हाला ते अखेरीस घातलेला पसारा निस्तरावा लागेल. पण एकदाच गोंधळ घालण्याची मजा आणि स्वातंत्र्य तुम्हाला खूप काही देऊन जाईल. तुम्हाला कसे वाटते हे खरे बोला. याविषयी स्वतःशी प्रामाणिक राहण्याचा सराव करा. लहान मुलांसोबत धमाल अनुभवताना कोणतीही लाज बाळगू नका. बालपणीचा आनंद पुन्हा जागृत करेल. खुशाल झाडावर चढणे, रानावनात भटकणे अनुभवा. निसर्ग फिरायला जा. निसर्ग भटकंती एक स्थानिक पार्क किंवा पायवट निवडा आणि तुमचा परिसर एक्सप्लोअर करण्यासाठी तुमचा वेळ घ्या. फुले पाहण्यासाठी थांबा. दृश्यांचे कौतुक करा आणि पक्ष्यांची किलबिल तर अगदी जरूर ऐका. स्वतःला एक पत्र लिहा. तुमच्या बालपणाशी, आंतरिक मुलाशी कनेक्ट होऊन कसे वाटले ते लिहा. सांगा. अनेकांशी ते शेअर करा. आपला जास्तीत जास्त वेळ तुमच्या भाच्या आणि पुतण्यांसोबत किंवा तुमच्या मित्रांच्या मुलांसोबत जुने खेळ खेळण्यात काही तास घालवा. तुमच्या लहानपणापासूनचे पुस्तक पुन्हा वाचा. तुमच्या स्थानिक लायब्ररीतून जुनी पुस्तके घेऊन या. विश्वास ठेवा, तुम्ही वाचायला सुरुवात करताच पहिल्यांदा वाचल्याच्या आठवणी तुमच्याकडे परत येतील. हेतुपुरस्पर मुलांसोबत राडेही घाला. जसे की तोडणे, कागदाचे तुकडे करणे, विस्कटणे, उशी फेकून मारणे, अगदी बर्फाचे तुकडे फेकून देणे. गरज पडल्यास उशीने मारामारी खेळ देखील खेळा. प्रौढ म्हणून आपण राग आणि निराशा दाबायला शिकतो. ते अशा भौतिक मार्गाने बाहेर पडू द्या. मुलांसोबत निखळ आनंद मिळवा. तुमच्या आतील मुलांशी बोला. पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला भीती किंवा काळजी वाटत असेल, तेव्हा तुमच्या आतल्या लहान मुलाशी बोला. त्याला सांगा की सर्व ठीक, ऑल इज वेल आणि त्याच्याशी प्रेमळपणे बोला. तुम्हाला आश्चर्य वाटेल की स्वतःशी मोठ्याने बोलणे तुमच्या मज्जातंतूंना किती शांत करू शकते. परिपूर्ण होण्याच्या दबावाशिवाय स्वतःला सृजनशील होऊ द्या. फक्त प्रक्रियेचा आनंद घ्या. मुलांसोबत गप्पा मारा, नृत्य करा, तुमचे आवडते संगीत लावा, जमेल तसे नाचा, अगदी स्वच्छंद बागडा. चिंताग्रस्त ऊर्जा सोडण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. शिवाय हे खूप मजेदार आहे. स्वतःला हसवा. जेव्हा तुम्हाला तणाव वाटत असेल, तेव्हा तुमचे आवडते त्यावेळेचे टीव्ही शो यूट्यूबवर पहा. स्वतःला खळखळून व मनापासून हसण्याची परवानगी द्या. लहानपणीचे फोटो अल्बम काढून पहा. त्या आठवणींशी समरस व्हा. तुम्हाला असलेले त्यावेळचे छंद, आवड-निवड याचा पुन्हा विचार करा. शक्यतो त्या पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करा. आपल्या बालपणीच्या मित्रमैत्रिणी यांच्याशी पुन्हा संपर्क साधा. त्यांना अवश्य भेटा. त्यांची चौकशी करा. कदाचित तेही खूप दिवसापासून तुमची वाट पाहत असतील. तुम्हाला आवडत असलेल्या गोष्टींसाठी आजपासून अधिक वेळ काढायचा आहे. आपल्या आतील मुलाशी पुन्हा संपर्क साधणे हा प्रौढ जीवनातील काही ओझे कमी करण्याचा एक चांगला मार्ग असू शकतो. जर तुम्ही उत्सुक असाल आणि तुम्ही स्वतःला आणि तुमच्या आतल्या मुलाशी पुन्हा कनेक्ट करू शकतील असे आणखी मार्ग शोधू इच्छित असाल, तर या सर्व गोष्टी तुम्ही जरूर करून पहा. हॅपी चिल्ड्रन्स डे. रिकनेक्ट विथ युअर इनर चाइल्ड. थँक यू. संगीता शहा.